So next theorem is theorem number 5. Show that sample mean is consistent estimator for population mean. ओके, आपल्याला काय दाखवायचं बघा, सॅम्पल मीन इज कंसिस्टंट एस्टिमेटर फॉर पॉप्युलेशन मीन. पॉप्युलेशन मीन साठी सॅम्पल मीन हा नेहमी कन्सिस्टंट असतो. हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो लेट्स डिस्कस द प्रूफ ऑफ दिस थेरम. Let x1, x2, xn be a sample of size n from a population having mean mu and variance sigma square. ओके, आपण एक पॉप्युलेशन कन्सिडर केली ज्याचा मीन म्यू आहे आणि व्हेरियन्स सिग्मा स्क्वेअर आहे. ओके, त्या पॉप्युलेशन मधून आपण काय केलं, एक सॅम्पल ड्रॉ केला. x1, x2, xn म्हणजे n साईजचा आपण सॅम्पल ड्रॉ केला. ओके, म्हणून त्या पॉप्युलेशनचा मीन किती असणार आहे, म्यू असणार आहे. एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय इज इक्वल टू म्यू म्हणजे पॉप्युलेशन मीन म्यू आणि व्हेरियन्स ऑफ एक्स आय इक्वल टू सिग्मा स्क्वेअर म्हणजे व्हेरियन्स किती झाला, सिग्मा स्क्वेअर. ओके, नाउ कन्सिडर सॅम्पल मीन एक्स बार. ओके, सॅम्पल मीन एक्स बार इज इक्वल टू 1 upon n summation x i by the formula. Okay, now operate expectation on both side. Expectation of x bar घेतलं, इकडे expectation of this formula होईल. मग expectation of x bar काय येणार आहे, expectation of x bar is equal to expectation of 1 upon n summation x i. ओके, इथं आता 1 upon n एक्सपेक्टेशनच्या बाहेर येईल कारण कॉन्स्टंट आहे. समेशन सुद्धा एक्सपेक्टेशनच्या बाहेर येईल. समेशन बाहेर आली तर तो कॉन्स्टंट होऊन जाईल आणि समेशनची आपल्याला n मिळून जाईल, समेशनचा n मिळून जाईल. आणि एक्सपेक्टेशन कुणावरती ऑपरेट होईल, फक्त एक्स आय वरती ऑपरेट होईल. एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय. नेक्स्ट स्टेपला काय होईल, मग इथं n मिळून गेला आपल्याला समेशनचा, हा 1 upon n आहे. एक्सपेक्टेशन कुणावरती ऑपरेट झाला, एक्स आय वरती ऑपरेट झाला. इथं n अंशात एक n आहे, छेदात मध्ये एक n आहे, ते दोन्ही n कॅन्सल होतील. फक्त काय राहील, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय. एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय किती आहे, म्यू, पॉप्युलेशन मीन म्यू. हेन्स एक्सपेक्टेशन ऑफ एक्स आय इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, म्यू. मग n कॅन्सल झाला, फक्त काय मिळालं आपल्याला, म्यू. देअरफॉर एक्सपेक्टेशन ऑफ एक्स बार इज इक्वल टू म्यू ॲज n टेन्स टू इन्फिनिटी. ओके, म्हणजे n ची व्हॅल्यू इन्फिनिटी गेली तरी आपल्याला एक्सपेक्टेशन ऑफ एक्स बार किती मिळतो, म्यूच मिळतो. ओके, let this equation number 1. Now operate variance on x bar. Okay, variance of x bar is equal to variance of 1 upon n summation x i. Okay, मग आता व्हेरियन्सच्या बाहेर किंवा ब्रॅकेट मधली बाहेर टर्म येताना, व्हेरियन्सच्या बाहेर टर्म येताना किंवा बाहेर कॉन्स्टंट बाहेर येताना त्या कॉन्स्टंटचा स्क्वेअर होतो. व्हेरियन्सच्या बाहेर जर कॉन्स्टंट आपल्याला बाहेर घ्यायचं असेल तर काय होतो, त्या कॉन्स्टंटचा स्क्वेअर होतो. मग 1 upon n चा स्क्वेअर काय होणार आहे, 1 upon n स्क्वेअर. ओके, समेशन सुद्धा ॲज इट इज बाहेर येईल आणि व्हेरियन्स ऑफ एक्स आहे. ओके, व्हेरियन्स ऑफ एक्स 1 upon n स्क्वेअर होईल, इथं समेशनचा n मिळून जाईल आणि व्हेरियन्स ऑफ एक्स आहे सिग्मा स्क्वेअर. ओके, इथं एक n कॅन्सल होऊन जाईल, काय मिळून जाईल आपल्याला, सिग्मा स्क्वेअर डिवाइडेड बाय n. सिग्मा स्क्वेअर डिवाइडेड बाय n. ओके, मग व्हेरियन्स ऑफ एक्स बार इज इक्वल टू सिग्मा स्क्वेअर डिवाइडेड बाय n मिळाला अँड दिस टेन्स टू 0 ॲज n टेन्स टू इन्फिनिटी. म्हणजे जसा n आपण इन्फिनिटीकडे नेऊ तशी सिग्मा स्क्वेअर डिवाइडेड बाय n ची व्हॅल्यू काय होऊन जाणार आहे, 0 होऊन जाईल. ओके, हेन्स व्हेरियन्स टेन्स टू 0 ॲज n टेन्स टू इन्फिनिटी. मग आपण सफिशियंट कंडिशन ऑफ कन्सिस्टन्सी बघितली, थेरम तो बघितला, त्यामध्ये सांगितलेलं होतं काय होतं बघा की sufficient condition of consistency we have if expectation of that statistic, expectation of t tends to mu and variance tends to 0, then t is consistent for mu. Okay, मग इथं आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये एक्सपेक्टेशन ऑफ एक्स बार, t ला समजा आपण एक्स बारला आपण जर t म्हटला तर एक्सपेक्टेशन ऑफ t tends to mu as n tends to infinity and variance of t tends to 0 as n tends to infinity. दोन्ही कंडिशन इथं सॅटिस्फाय झाल्या म्हणून काय म्हणतो आपण, t is consistent for पॅरामीटर mu. ओके, म्हणून इथं काय झालं बघा, सॅम्पल मीन x bar is consistent estimator for population mean mu. Okay, that's it. Hence x bar is consistent for population mean mu.
Next is one example based on consistency, okay, on normal distribution. So let us discuss this example. Show that sample variance is consistent estimator of population variance. Okay, sample variance is consistent estimate of population variance when a sample of size n is taken from normal mu, sigma. ओके, म्हणजे जर एखाद्या पॉप्युलेशनचं डिस्ट्रीब्युशन नॉर्मल असेल तरच सॅम्पल व्हेरियन्स, त्या पॉप्युलेशन मधलं एक सॅम्पल ड्रॉ केलं तर त्या सॅम्पलचा व्हेरियन्स हा त्या पॉप्युलेशन व्हेरियन्सचा काय असतो, कन्सिस्टंट एस्टिमेटर असतो. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो लेट्स सी द सोल्युशन और प्रूफ of this example. Let x1 x2 xn be the sample of size n drawn from normal mu, sigma square. Okay, population mean mu आहे, variance sigma square. Therefore sample mean, आपण एक sample consider केलाय, त्याचा sample mean consider करूया. Therefore sample mean x bar is equal to 1 upon n summation xi. Okay, and sample variance s square is equal to 1 upon n summation xi minus x bar bracket square. Xi minus x bar bracket square. Now expectation of xi is equal to mu and variance of xi is equal to sigma square, because mu is population mean and variance is sigma square. Okay, for I is equal to 1 to n. Okay, now we know that आपल्याला एक आपण रिझल्ट बघितलेला आहे, मागच्या सेमिस्टरमध्ये आपण बघितलेलं आहे, किंवा सेकंड सेमिस्टरला सुद्धा आपण एक फोर्थ सेमिस्टरला आपण काय स्क्वेअरच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण ते बघितलेलं आहे. हा रिझल्ट बघितलेला आहे. काय आहे बघा रिझल्ट तो, वी नो दॅट n इंटू एस स्क्वेअर, एस स्क्वेअर इज सॅम्पल व्हेरियन्स, n इज सॅम्पल साइज, n इंटू एस स्क्वेअर डिवाइडेड बाय सिग्मा स्क्वेअर, ओके, फॉलोज काय स्क्वेअर विथ n मायनस 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे n इंटू एस स्क्वेअर डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर जर केला तर त्याचं डिस्ट्रीब्युशन हे काय स्क्वेअर असतं विथ n मायनस 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, ठीक आहे. मग काय स्क्वेअरचा मीन, समजा जर काय स्क्वेअर विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल, काय स्क्वेअर विथ n डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल तर त्याचा मीन असतो n आणि व्हेरियन्स असतो 2n. ओके, इथं आता डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत, n मायनस 1 आहेत, त्यामुळे त्याचा मीन होईल n मायनस 1 आणि व्हेरियन्स होईल 2 इंटू n मायनस 1. ओके, ठीक आहे. मग एक्सपेक्टेशन ऑफ काय स्क्वेअर विथ n मायनस 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम इज इक्वल टू एक्सपेक्टेशन ऑफ n इंटू एस स्क्वेअर डिवाइड बाय सिग्मा स्क्वेअर, ओके, विच इज n मायनस 1. इथं एक्सपेक्टेशन आपण आतमध्ये ऑपरेट केलं तर कॉन्स्टंट बाहेर येईल, n कॉन्स्टंटच्या बाहेर येईल, सिग्मा स्क्वेअर सुद्धा छेदामध्ये कॉन्स्टंट बाहेर येईल, एक्सपेक्टेशन फक्त एस स्क्वेअर वरती ऑपरेट होणार. ओके, विच इज इक्वल्स टू n मायनस 1. इथं जो सिग्मा स्क्वेअर छेदामध्ये आहे तो इकडं मल्टिप्लाय होऊन जाईल आणि इथं जो अंशामध्ये n जो आहे तो इथं छेदामध्ये. देअरफॉर एक्सपेक्टेशन ऑफ एस स्क्वेअर इज इक्वल टू n मायनस 1 डिवाइडेड बाय n इंटू सिग्मा स्क्वेअर. ओके, इथं जर आपण छेद सेपरेट केला तर काय होऊन जाईल बघा, इथं n मायनस 1 डिवाइड बाय n आहे, n इथं कॅन्सल होऊन जातील, इथं फक्त 1 मिळेल, मायनस 1 डिवाइड बाय n ब्रॅकेट कंप्लीट इंटू सिग्मा स्क्वेअर, विच इज इक्वल्स टू 1 मायनस n डिवाइड बाय 1 मायनस 1 डिवाइड बाय n इंटू सिग्मा स्क्वेअर. As n tends to infinity, this 1 divided by n tends to 0. Therefore, इथं आपल्याला काय मिळून जाईल बघा, मग expectation of s square tends to sigma square as n tends to infinity. Okay, let this equation number 1. Now variance of chi-square variable is equals to variance of n s square divided by sigma square, which is equal to 2 times n minus 1, 2 into n minus 1. इथं परत आपण कॉन्स्टंट टर्म व्हेरियन्सच्या बाहेर घेत असताना त्याचा स्क्वेअर होऊन येईल. इथं n आहे त्याचा स्क्वेअर होऊन
एन स्क्वेअर होईल, सिग्मा स्क्वेअर आहे तो सिग्मा रेस टू 4 होईल इंटू व्हेरियन्स ऑफ एस स्क्वेअर मिळून जाईल आपल्याला इक्वल टू 2 इंटू एन मायनस 1. इथं एल एच एसला फक्त आपण व्हेरियन्स ऑफ एस स्क्वेअर ठेवूया, बाकी सगळ्या टर्म्स तिकडं एल एच एसला घेऊन गेल्या. तर काय मिळून जाईल बघा, 2 इंटू एन मायनस 1 इंटू इथं सिग्मा रेस टू 4 आहे छेदामध्ये, तो तिकडं अंशात जाईल सिग्मा रेस टू 4, आणि इथं एन स्क्वेअर अंशात आहे तो इकडं छेदामध्ये एन स्क्वेअर. इथं आता अंशामध्ये एन मायनस 1 आहे, त्यामधून एन आपण जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये मिळेल 1 मायनस 1 डिवाइडेड बाय एन, 1 मायनस 1 डिवाइडेड बाय एन मिळून जाईल. आणि इथं छेदामध्ये एन स्क्वेअर आहे, त्यातला एक एन हा कॅन्सल केला, फक्त छेदामध्ये एन मिळून जाईल इंटू सिग्मा रेस टू 4. 2 as it is. As n tends to infinity, this 1 divided by n tends to 0. Okay, therefore variance of s square tends to 0 as n tends to infinity. म्हणजे ही तो पूर्ण टर्म काय होऊन जाईल, 0 होईल. Hence, by using sufficient condition of consistency from equation 1 and 2, we can say that sample variance s square is consistent estimator for population variance for only for normal distribution. Okay, that's it. We will stop now right now. Thank you.